दिनांक 19 डिसेंबर रोजी कामोठेमध्ये MGM रुग्णालय, खांदेश्वर रेल्वे स्थानक, सेक्टर 22 मार्केट परिसर तसेच खांदा कॉलनी परिसरातील पावसाळी शेडवरती आयुक्त श्री गणेश देशमुख यांच्या सूचनेनुसार तोडक कारवाई करण्यात आली। आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रभाग समिती क चे प्रभाग अधिकारी सदाशिव कवठे यांनी अतिक्रमण विभागाच्या साहाय्याने ही कारवाई केली। या कारवाई दरम्यान MGM रुग्णालयासमोरील अनधिकृत टपऱ्यांवर तोडक कारवाई करण्यात आली। तसेच खांदेश्वर स्टेशन समोर अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या टपऱ्या काढण्यात आल्या। सेक्टर 22 कामोठे येथील मार्केट परिसरात अनधिकृत उभारलेल्या टपऱ्यांवरती अतिक्रमण विभागाच्या वतीने काढण्यात आल्या। याचबरोबर खांदा कॉलनी परिसरातील दुकानांसमोरील उभारलेली पावसाळी शेड निष्कासित करण्यात आली। या कारवाई दरम्यान JCBच्या साहाय्याने अनधिकृत टपऱ्या दुकानावर निष्कासन करणारे कारवाई करण्यात आली। याबरोबर पनवेलमधील गार्डन हॉटेल पासून ते कामोठे हायवे पर्यंतचे अनधिकृत उभारलेले सर्व बॅनर काढण्यात आले। ब्युरो रिपोर्ट पनवेल वार्ता न्यूज। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा।